गेल्या दशकातील पावसाची अनियमितता, सिंचनासाठी पाण्याचा अभाव, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव या आणि अशा अनेक समस्यांमुळे कपाशीच्या उत्पन्नात बरीच घट झाली आहे. परिणामी कापसाचा पेरा घटला आहे. या सर्व अडचणी विचारात घेऊन पांढऱ्या सोन्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, वस्त्र उद्योग मंत्रालय आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर पुढे सरसावली आणि त्यांच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित झाली हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टीम म्हणजे कपाशीतील सघन लागवड प्रणाली. ही पद्धती विकसित करताना यात शेतकऱ्याचा सहभागही महत्त्वाचा होता. सहभागी शेतकऱ्यापैकी एक म्हणजे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील मालवाड्याचे नवोन्मेषी शेतकरी श्री दिलीपजी ठाकरे. सघन लागवडीच्या मदतीने उत्पादनात विक्रमी वाढ मिळवून त्यांनी कापूस उत्पादकांसमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे. नमस्कार, मी दिलीप ठाकरे, मालवाडा, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. मी मागील 8 वर्षापासून हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टम म्हणजे आपण त्याला सघन लागवड पद्धत असं म्हणूया, या पद्धतमध्ये कापसाची लागवड करत आहोत. जेव्हा पहिल्या वर्षी मी सुरुवात केली म्हणजे 2016मध्ये मी सुरुवात केली या पद्धतची, त्यावेळेस पारंपरिक पद्धतीनं मी 40 एकरावर पेरणी केलेली होती आणि हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टम म्हणजे आपलं सघन लागवड पद्धतीनं 6 एकरावर लागवड केली होती. त्यावेळेस मला हाय डेन्सिटी प्लांटिंगमध्ये जवळपास 18 क्विंटल उत्पन्न एकरी मिळालं आणि पारंपरिक पद्धतीनं जी माझी शेती होती त्यामध्ये मला 7 ते 8 क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळालं. आणि माझी उत्पादकता जवळपास डबलच्या जवळपास फक्त झाडाची संख्या वाढून झालेली आहे. माझं हे वाढलेलं उत्पन्न पाहता माझ्या परिसरातील इतर शेतकऱ्यांनी सुद्धा या पद्धतीचा अवलंब केलेला आहे. श्री दिलीपजी ठाकरेंनी सघन लागवड प्रणालीतील विविध तांत्रिक बाबींचा बारकाईने अभ्यास केला आणि आपल्या शेतीमध्ये त्याचा अवलंबही केला. झाडांची संख्या, बोंडांची संख्या, बोंडांचं वजन आणि त्याचं उत्पादनात होणारं रूपांतर हे गणित त्यांनी सहजरित्या उलगडून दाखविलं. या पद्धतीविषयी जर सांगायचं झालं तर 2 लाईनमधलं अंतर आपण 90 सेंटीमीटर म्हणजे 3 फूट आणि 2 झाडातलं अंतर 15 सेंटीमीटर म्हणजे अर्धा फूट या पद्धतीनं आपण याची लागवड करतो. एकराला 5.5 ते 6 पॉकेट बियाणे याला लागतो आणि एकूण एकरी झाडाची संख्या जर विचार केला तर 29,000 झाडं आपण एका एकरामध्ये लागवड करतो. तर एका झाडाला 15 बोंड आणि प्रत्येक बोंडाचं वजन 4 ग्रॅम. तर एक झाड आपल्याला जवळपास 60 ग्रॅम कापूस देतो. 60 ग्रॅम कापूस गुंडेला 25,000 झाडं असा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला एकरी 15 क्विंटल उत्पन्न मिळतो. हे हमखास आहे. म्हणजे मी आणि माझ्या परिसरात 12-15 क्विंटल उत्पन्न एकरी आम्ही घेत आहोत. अकोला जिल्ह्यात व आजूबाजूच्या परिसरात सघन लागवड प्रणालीचा व्यापक प्रसार व्हावा या उद्देशाने केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरच्या मदतीने कृषी विज्ञान केंद्र अकोला सघन लागवडीवरील विशेष प्रकल्प राबवित आहे. सन 2023-24 या एकाच वर्षात जिल्ह्यातील 400 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र अकोलाच्या मदतीने एकूण 1400 पेक्षा जास्त क्षेत्रावर कपाशीतील सघन लागवड पद्धतीचा अवलंब केला आहे. पुढील वर्षामध्ये जिल्ह्यातील संपूर्ण कपाशीचे क्षेत्र सघन लागवडीमध्ये रूपांतरित करण्याचा मानस आहे. याकरता आमच्या अकोला जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र आहे, ते पण इथं बराचसा प्रोजेक्ट राबवत आहेत आणि जिल्ह्यामध्ये त्याचा प्रचार प्रसारसुद्धा झालेला आहे. सोबत सगळ्यांचे एक मार्गदर्शक आमचे CICR नागपूर, त्यांच्याकडून पण आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. 1 महिन्याआधी आमच्या जवळपास KVKच्या माध्यमातून एक त्या प्रोजेक्टमध्ये एक शेतकरी मेळावा झाला आहे आणि आज आमच्या इथं जवळपास मशीनद्वारे वेचणी हा एक प्रोग्राम संपन्न झाला. करिता सर्व अधिकारी इथं आले होते आणि बाकी इतर पिकांकडे जो शेतकऱ्यांचा कल वाढला, आता सोयाबीनकडे जो शेतकऱ्यांचा कल वाढला, तर सोयाबीन त्याला कारण एकच आहे की पेरणीपासून तर वेचणीपर्यंत सर्व यांत्रिकीकरण पद्धत होते.
कुशल मजुरांच्या समस्येमुळे कापसाची वेचणी ही दिवसेंदिवस खर्चिक होत चालली आहे. वर्तमानातील आणि येत्या काळातील ही समस्या लक्षात घेता कापसाची यांत्रिक पद्धतीने वेचणी करणे शक्य होईल का? या दृष्टीने सध्या कपाशीच्या तांत्रिक वेचणी हा प्रकल्पाचा भाग नसला तरीही त्याचा अंतर्भाव करण्याच्या दृष्टीने श्री दिलीपजी ठाकरेंनी त्यांच्या शेतावर हा प्रयोग करण्यात आला आहे.